मूर्ख आहेस का जरा? शौर्यला हे सांगायचं नाहीये. आई आणि जिजूंमध्ये जी काही भांडणं होत आहेत याला असं वाटतंय की हे सगळं त्याच्यामुळे होतंय. घरातली सगळी भांडणं याच्यामुळे होत आहेत. त्यामुळे त्याला घरामध्ये दत्तक म्हणून यायचंच नाहीये असं म्हणतोय तो. त्याला इथे राहायचंच नाहीये म्हणतोय. चुकलं माझं लक्षात तुला नाही. काही अक्कलच नाहीये. चुकलं आता त्याच्या समोर काही बोलू नकोस, कळलं का? आपण काहीतरी वेगळं कारण देऊया त्याला. हा हा, नॉर्मल चेहरा, स्माईल. शौर्य, ठरलं तर आपण असंच करूया. मी आहे तुमच्यासोबत. मी अभि आहे. शौर्य, त्या अधिकारी मॅडमना भेटायच्या आधी आपण खरं काय ते सांगून टाकूया. चला निघूया. चला. असं तुला दत्तक घेण्यावरनं त्यांच्या दोघात लय मोठं भांडण झालंय बघ. पण मला कळत नाही वसुंधरा मामीला असं का वाटत असेल बरं, की तुला जर दत्तक घेतलं तर पुढे अडचणी येतील म्हणून. आता सुंदरनं जर हट्टानं तुला दत्तक घेतलं तर तो त्याच्या आईशी कवा बी बोलणार नाही. तुला तर तुझे आई बाबा मिळतील, पण वसुंधरा मामींपासून त्यांचा मुलगा कायमचा दूर जाईल. पण तू जर त्यांच्या आयुष्यात कवा आला नसता ना, तर आज या घरात ह्यो दिवस बघायला मी आला नसता बघ. कामिनी, तिसरी घंटा होऊ दे की आता. कवा यांचं नाटक सुरू व्हायचं? अक्षरा, आई काय सांगण्याआधीच मी हा समजा सांगून टाकतो. मॅडम, शौर्यला दत्तक घेण्याचं काम आज पूर्ण होईल ना? का अजून काही वेळ लागेल? नाही, आम्हाला हे समज जितक्या लवकर होईल तितक्या लवकर झालेलं हवंय.
शक्यतो ती प्रोसेस आम्ही आजच पूर्ण करू. सुंदर सूर्यवंशी, अक्षरा सूर्यवंशी आणि शौर्य, तुम्हाला तिघांनाही आजच आमच्या ऑफिसमध्ये यावं लागेल. लवकर या, म्हणजे आजच आपण सगळी प्रोसेस पूर्ण करू. अक्षरा मॅडम, आम्हाला तुमची गुड न्यूज कळली. अभिनंदन. थँक्यू मॅडम. चला आम्ही निघतो. एक मिनिट हा. अक्षरा, होय. आमच्या घरची प्रथा आहे. लावू ना? हो. शेवटी आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. अक्षरा मॅडम, शौर्याला घेऊन जरा बाहेर येता का तुम्ही? चला साहेब. शौर्य, मॅडम, हा? आता थेट ऑफिसलाच जाऊ. जिल्हा मॅजिस्ट्रेट सोबत मीटिंग आहे आणि नंतर फुलेवाडीला जायचंय ते प्रकरण पडताळणीसाठी. सावंत, मला वाटतं मॅजिस्ट्रेट साहेबांच्या मीटिंगला अजून वेळ आहे. आपण इथूनच डायरेक्ट फुलेवाडीला जाऊ. आणि कसं आहे, अकस्मात गेलं तर बरं पडेल असं मला वाटतं. ठीक आहे मॅडम. या मॅडम. यांनी शौर्याला घेऊन बाहेर का बोलवलं असेल? पुन्हा काही अडचण नसेल ना? एकंदरच सगळंच खूप आवडलंय आम्हाला. म्हणजे तुमचं घर,